भाग 5 आत्मचिंतन, क्रांतीची जाणीव आणि लेखनाचा उद्देश, बलुत्याचे अंतिम सत्य। बलुत दया पवार यांचे हे आत्मकथन केवळ त्यांचे व्यक्तिगत अनुभव मांडणारं पुस्तक नाही, तर ते एका अख्ख्या समाजाचं शोषण, दुःख, संघर्ष आणि अस्तित्वाची लढाई मांडणारं एक स्फोटक दस्तावेज आहे। या भागात आपण बलुत लिहिण्यामागील प्रेरणा, त्यामागचा सामाजिक संदर्भ, दलितांचे सामूहिक दुःख, साहित्याच्या सामाजिक परिवर्तनासाठीची ताकद आणि आत्मकथनातून उलगडलेलं क्रांतिकारी सत्य यांचा सखोल अभ्यास करणार आहोत। बलुत लिहिण्यामागील प्रेरणा आणि विचार। दया पवार हे केवळ एक लेखक नव्हते, ते स्वतः एक संघर्षशील दलित होते। बालपणापासूनच त्यांनी अनुभवलेला जातीय अन्याय, उपेक्षा आणि मानहानी याने त्यांचे व्यक्तिमत्व घडले। बलुत लिहिताना त्यांना प्रेरणा मिळाली ती त्यांच्या आयुष्यातील खोल जखमा, सामाजिक विषमता आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईतून। हे लेखन केवळ साहित्यिक महत्त्वासाठी नव्हतं, तर ही होती एक अस्तित्वाची हाक। जेव्हा एखादी व्यक्ती वर्षानुवर्षे शोषणाचे अनुभव घेत असते, तेव्हा त्याच्या आत एक स्फोटक साठा तयार होतो। हा स्फोट बलुत या पुस्तकाच्या रूपानं साहित्य विश्वात घडला। दया पवारांनी बलुत लिहिलं कारण त्यांनी अनुभवलेलं दुःख, अपमान आणि उपेक्षा हे फक्त त्यांचे नव्हते, ते एका अख्ख्या समाजाचे होते। त्यांचे दुःख सामूहिक होतं। हे सामूहिक दुःख, ही सामूहिक जखम, ही सामूहिक आक्रोश, या सगळ्याला शब्द देण्याची गरज होती। आणि ते शब्द होते धगधगते, जळजळीत, आक्रमक। कारण त्यांचं सत्य ही शांततेने सांगता येणारी गोष्ट नव्हती। व्यक्तिगत अनुभवाचे सामाजिक स्वरूप। बलुत हे एक आत्मकथन असलं तरी ते केवळ दया पवार यांचं वैयक्तिक सत्य नाही, हे आहे त्या काळातील दलितांचं सामूहिक सत्य। यात त्यांच्या आयुष्यातील प्रसंग असले तरी ते प्रत्येक दलिताच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहेत। शिक्षण घेत असतानाचे अपमान, नोकरीत आलेल्या अडचणी, समाजातील असहायता, वडीलधायांची खचलेली मानसिकता, हे सगळं समाजाच्या खोलवर असलेल्या जातीय भेदभावाचं रूप आहे। दया पवारांनी हे व्यक्तिगत अनुभव सांगितले, पण ते सांगताना ते सतत सामाजिक संदर्भ जपतात। त्यांचा आवाज म्हणजे एक असहाय समाजाचा हुंकार आहे। जेव्हा ते शाळेत अंधारात बसायचे, तेव्हा तो अंधार केवळ वर्गाचा नव्हता, तर त्यांच्या भवितव्याचा होता। जेव्हा त्यांना पाणी प्यायला मिळत नसे, तेव्हा तो तहान केवळ त्यांच्या घशाची नव्हती, तर तो समाजाच्या समानतेच्या तहानेचा प्रश्न होता। दलितांचे दुःख हे व्यक्तिगत नसून सामूहिक आहे, ही जाणीव हेच बलुत्याचं केंद्र आहे। दया पवारांनी स्वतःचे अनुभव लिहिले, पण ते एकदम स्वच्छ जाणीवेनं सांगतात की हे दुःख फक्त माझं नाही, हे प्रत्येक दलिताचं आहे। हे आहे हजारो वर्षांचं शोषण, जे त्यांच्या रगात भिनलेलं आहे। हे आहे त्यांच्या आत्म्याचा चिरफाड करणाऱ्या व्यवस्था। दया पवार यांनी सांगितलेली गरिबी ही फक्त आर्थिक नव्हती, ती मानसिक होती, सामाजिक होती। दलित समाजातील अनेक जण आपल्या दुःखाला शब्दही देऊ शकत नव्हते, पण दया पवारांनी ते शब्द दिले, जळजळीत, स्पष्ट आणि निर्विवाद। साहित्य हे सामाजिक परिवर्तनाचे साधन असू शकते, यावरचा विश्वास। बलुत हे केवळ एक आत्मकथन नाही, ते आहे एक सामाजिक क्रांतीचं शस्त्र। दया पवारांना जाण होत होती की साहित्य हे केवळ भावनांपुरतं मर्यादित नसावं, ते बदल घडवू शकतं। दलित साहित्याची वाटचाल बलुत्यामुळे वेगवान झाली आणि त्यातून निर्माण झाला एक नव्हता क्रांतिकारी दृष्टिकोन। ते म्हणतात, लेखन हे समाजाचं आरसा आहे, पण बलुतमध्ये आरसा नाही, तर एक मोठं आरडोरड आहे। हे लेखन वाचून कोणीही स्वस्थ बसू शकत नाही। यातील शब्द चिथावणी देणारे आहेत, जागृती करणारे आहेत। आणि हीच आहे बलुत्याची खरी ताकद। आत्मकथनातून उलगडलेले सत्य, क्रांती, करुणा आणि आत्मगौरव। बलुतमधून उलगडणारं सत्य हे त्रैविध्यात्मक आहे। एकीकडे क्रांतीची प्रेरणा आहे,
दुसरीकडे करुणेचा भाव आहे आणि तिसरीकडे आहे आत्मगौरवाची जाणीव. दया पवार यांना त्यांच्या समाजाचा अभिमान होता. त्यांना हे ठाऊक होतं की त्यांच्या समाजाने केवळ दुःख सहन केलं नाही, तर त्या दुःखातून उभं राहण्याची ताकदही दाखवली. हे आत्मकथन केवळ शोकात्म नाही, तर ते प्रेरणादायीही आहे. यातून आपल्याला समजतं की क्रांती केवळ बंदुकीनं होत नाही, ती लेखणीनेही घडते. करुणा म्हणजे कमजोरी नाही, ती आहे एक मानवी मूल्य आणि आत्मगौरव म्हणजे गर्व नव्हे, तर स्वतःच्या अस्तित्वाची ओळख. बलुतहे आहे एक साहित्यिक बंड. हे आहे इतिहासाची पुनर्लिखिती. हे आहे एक हुंकार जो आजही प्रत्येक वाचकाच्या काळजाला भिडतो. हे पुस्तक वाचताना आपण दया पवारांना ऐकत नाही, आपण त्या आवाजाचा भाग होतो. आपण त्यांच्या डोळ्यातून जग पाहतो आणि ते जग पाहताना आपल्याला दिसतो एक क्रांतीचा ज्वालामुखी. हीच बलुत्याची अंतिम जाणीव आहे की लेखन हे फक्त मांडण्यासाठी नसतं, ते घडवण्यासाठी असतं. ते मन अस्वस्थ करावं, ते रक्त उकळावं, ते डोळ्यात पाणी आणावं आणि हातात बळ द्यावं. आणि हे सगळं बलुत करतं. अत्यंत प्रभावीपणे, अत्यंत आक्रमकपणे आणि अत्यंत भावनिक ताकदीनं. यासाठीच बलुत हे केवळ एक पुस्तक नाही, ते एक लढा आहे.